सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकात काल रंगपंचमीचा उत्साह मावळत असताना नाशिक रोड या ठिकाणी संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी अशी धक्कादायक घटना घडली. पुणे रोडवरील आंबेडकर वाडी परिसरात टोळक्याकडून 2 सख्ख्या भावांवर धारदार शस्त्रानं वार करत त्यांचा खून करण्यात आला. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादाच्या वादातून झालेल्या या धक्कादायक घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष उमेश तथा मुन्ना भगवान जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत भगवान जाधव या दोघांना प्राण गमवावे लागले. उमेश तथा मुन्ना जाधव हे 32 वर्षांचे होते तर प्रशांत जाधव हे 30 वर्षांचे होते. या घटनेनं काल आंबेडकरवाडी परिसरात प्रचंड तणाव पसरलेला होता. दरम्यान पोलिसांची पथकं या संस्थांच्या मागावर होते. पोलिसांनी रात्री उशिरा 5 मारेकऱ्यांना ताब्यात घेतलंय. नाशिक पुणे रोडवरील बोधलेनगर परिसरात असलेल्या आंबेडकरवाडी येथे रात्री 9:30 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मयत जाधव बंधू यांचे मामा विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री 9:30 वाजता आंबेडकरवाडी परिसरात बनकर चौक पिठाच्या गिरणीजवळ जाधव बंधू तसेच नितीन हटकर, मयूर भोये, आदित्य आणि विनोद पवार हे आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात चर्चा करत होते. या दरम्यान उमेश याला आईचा फोन आला. आईनं घरी जेवणासाठी बोलावल्यानं उमेश घरी जाऊ लागला. उमेश जाधव हे सार्वजनिक शौचालयाजवळून घरी परतत असताना त्यांना काही जण मारहाण करत असल्याचं दिसलं. हे पाहून त्यांचे भाऊ प्रशांत जाधव हे भावाला वाचवण्यासाठी धावून गेले. तेव्हा शस्त्रधारी मारेकऱ्यांनी उमेश जाधव यांच्यासह प्रशांत जाधव यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला चढवला. कुणी मध्ये आलं तर संपवून टाकू अशी धमकी मारेकऱ्यांनी दिल्यानं जाधव बंधू यांच्यासोबत असलेले सहकारी दहशतीनं बाजूला झाले. उमेश आणि प्रशांत यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाल्यानंतर मारेकरी दुचाकीनं पळून गेले. यानंतर दोनही भावांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता. या खून प्रकरणात संशयित सागर गडर, सचिन रेडकर, योगेश रोकडे, अनिल रेडकर आणि अविनाश उशिरे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या वेगवान तपासामुळे 5 आरोपींना तातडीनं अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. दरम्यान या सर्व संदर्भात पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे. काल दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या 2 बंधूवर ह्या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते. त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते. तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केले आहेत. त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे देत आहोत. खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे. त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन काही जण या गुन्ह्यात सहभागी असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीनं तपास सुरू आहे. हल्ल्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.